नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत रेन आफ्टर रेनबो. रेन आफ्टर रेनबोचे जे क्वेश्चन आन्सर आहेत ते पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आपण बघूया प्रॅक्टिस द रायमिंग वर्ड. रायमिंग पेअर जसे मी आपण लिहून ठेवलेले आहेत बघा. लाईन्स, टाइम्स, न्यू, ट्रू, प्ले, डे, गो, ग्लो, स्काय, हाय, टू, ट्रू. त्यानंतर आपला जो सेकंड क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग. त्यात आता पहिला प्रश्न आहे त्यातला, राईट द नेम्स ऑफ टू नॅचरल थिंग्स मेन्शन इन द पोएम. म्हणजे जी आपली पोएम आहे, जी कविता आहे, त्याच्यामध्ये कुठले दोन नॅचरल थिंग्स आपण वापरले आहेत. तर त्याचा आन्सर बघा. क्वेश्चन इथे लिहिला आहे, नेम्स द, आता दुसरे एक सेकंड राईट द नेम्स ऑफ द टू नॅचरल थिंग्स मेन्शन इन द पोएम. तर त्याचा आन्सर आहे रेन अँड सन. तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे रेन अँड सन. सेकंड क्वेश्चन जो आहे, हू पेप्स आउट आफ्टर द रेन स्टॉप. म्हणजे हू पेप्स आउट आफ्टर द, पाऊस थांबल्यावरती हळूहळू कोण बाहेर येतो. त्याचं उत्तर आहे सन. जसं आपला पोएममध्ये मेन्शन केलेलं आहे, सन पेप आउट आफ्टर द रेन स्टॉप. 3 नंबर आहे, रेन्स फॉल डाऊन इन डॅश लाईन. आन्सर बघा, रेन फॉल डाऊन इन सिल्वर लाईन. ओके, आता चला आपण जाऊया डी वरती. हां, नेम द कलर्स दॅट अपियर इन द स्काय. म्हणजे त्यांनी विचारलं आहे आपल्या आकाशामध्ये कोणकोणते कलर आपल्याला दिसत आहेत. तर जसं तुम्हाला तर माहिती आहे, इंद्रधनुष्य, रेनबोमध्ये जे जे कलर असतात, नेम द कलर्स दॅट अपियर इन द स्काय. रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड वॉलेट. हे जे आपले इंद्रधनुष्य, रेनबोचे जे कलर आहेत ते अपियर इन द स्काय. नेक्स्ट, व्हॉट डज द पोएट मीन बाय लिव्स लुक न्यू. म्हणजे पोएट का असं म्हणत आहे की लिव्स म्हणजे जी पानं आहेत, झाडांची पानं, ती लुक न्यू म्हणजे नवीन का वाटत आहेत. तर त्याचं उत्तर असं आहे मित्रांनो, की पाऊस पडल्यानंतर जे आपले जी झाडांच्या पालावरती जी काही धूळ वगैरे असते ते सगळं क्लीन होतं, त्यामुळे ते कसे दिसतात, लुक न्यू अँड क्लीन. तर त्याचा आन्सर बघा. पहिला क्वेश्चन बघा, व्हॉट डज द पोएट मीन बाय लिव्स लुक न्यू. आन्सर आहे, द लिव्स बिकम फ्रेश अँड क्लीन आफ्टर द रेन. म्हणजे पाऊस आल्यानंतर ते क्लीन होतात, त्यामुळे काय होतं, लिव्स लुक न्यू. थँक्यू मित्रांनो.